Students, today we are going to discuss about our last part in unit number 3.1 summary writing. Last period we have completed meaning of some summary, then also while writing summary what should we do, 10 points we have discussed about these 10 points we should while writing summary what we should do. Also we have seen the 5 points while writing the summary what we should not do. Then in the last period also we have discussed about the 6 steps of writing summary. Then also in the last period we have discussed about a big passage and converted it into a summary. So today we are going to discuss about the page number 138, brainstorming, that you are looking on the screen. So dear friends, now listen, see the question. What you are looking on the screen? The brainstorming. Complete the following as instructed. Read the passage and write its summary according to given steps. तर इथं तुम्हाला एक काय केलेलं आहे, समरीचा पॅसेज दिलेला आहे आणि हा पॅसेज बघण्यापूर्वी आपण पेज नंबर 139 बघणार आहोत. का तर समरी लिहिताना काय करायचं आणि काय करायचं नाही हे आपण बघितलेलंच आहे. अजून थोडं ॲडिशनल आपण पेज नंबर 139 वर बघूयात की समरी लिहिताना काय करावं आणि काय करू नये. तर यासाठी समरी लिहिताना पेज नंबर 38 वरचा आपण पुन्हा बघूयात. समरी लिहिताना काय बघावं आणि काय करावं. तर कट रिडंडंट वर्ड्स म्हणजे रिडंडंट वर्ड्स म्हणजेच अननेसेसरी शब्द काढून टाकायचे. समरी लिहिताना काय काय करायचं, पॅसेज कंडेन्स करतो आपण किंवा पॅसेज शॉर्ट करतो आपण किंवा पॅसेज समरी आपण 1/3 लिहिताना काय करायचं असतं. तर मेन आयडिया ज्या आहेत त्या 5 स्टेप्स मधल्या त्या लक्षात घेऊन काय काय करायचं अगोदरच ठरवायचं. तर समरी लिहिताना बघा आता काय काय रिडंडंट वर्ड्स कसे कट करायचे. उदाहरणं देऊन तिथं वी आर ऑफन इनएफिशियंट इन आवर लँग्वेज, भाषेमध्ये आपण काय कळायला विनाकारण वापरतो. युजिंग मोर वर्ड्स दॅन नेसेसरी म्हणजे गरजेच्या शब्दापेक्षा जास्त शब्द वापरतो. तर असे गरजेचे शब्द वापरायचे म्हणजे पॅसेज कंडेन्स करता येईल, समरी छोटी करता येईल. कारण समरीचे मेन फीचर लक्षात ठेवायचं काय की कंडेन्स द मेन पॅसेज ॲज पॉसिबल ॲज यू आर. मूळ पॅसेज आहे पानं 2 पानं वाचन घ्यायचा आणि जेवढा शक्य होईल तेवढा कंडेन्स करायचा. पण ते कंडेन्स करताना काय काय डिलीट करायचं, काय काय ओमिट करायचं आणि काय काय ॲक्सेप्ट करायचं. तर ओमिट करताना मी सांगितले काय करू नका म्हणून, पण अजून काय काय करू नका. तर अननेसेसरी शब्द आहेत ते घेऊ नका. कोणते बघा. कन्सिडर द फॉलोइंग फ्रेजेस, फाइंड आउट 5 मोर रिडंडंट वर्ड्स म्हणजेच अजून वाक्य दिलेले आहेत पण त्यात अननेसेसरी शब्द भरपूर वापरलेले आहेत. तर ते अननेसेसरी शब्द कोणते बघा. आता नंबर ए, सर्कल अराउंड. म्हणजे आता सर्कलचा अर्थ पण काय, गोल. अराउंडचा अर्थ पण काय, गोल. तर एकच शब्द लिहिला चालतोय ना. बघा उदाहरणार्थ सर्कल अराउंड म्हणजे कॅन बिकम सर्कल. एकच सर्कल शब्द लिहिला तर 2 शब्दाची गरज नाही. सर्कल अराउंड नुसतं सर्कल म्हणलं तरी बस होते. किंवा पुढचं बघा नंबर 2, राईट डाऊन. आता राईट डाऊन लिहून घ्या. अन्यऐवजी नुसतं लिहा म्हणलं तर चालतंय का नाही. म्हणजेच राईट डाऊन कॅन बिकम राईट. त्यानंतर ॲडेड बोनस. आता ॲडेडचा अर्थ भर घालणे आणि बोनसचा अर्थ सुद्धा
भर घालणे. मग कशासाठी दोन शब्द वापरायचे आणि वाक्य वाढवायचे, जेवढं शक्य होईल तेवढं कंडेन्स करायचं. कारण मी तुम्हाला कालच सांगितलं की ऑफिशियल वगैरे इकडं सगळीकडे असतं की आपलं म्हणणं थोडक्यात मांडा. कशासाठी दोन ती एका शब्दाऐवजी 2-3-4 शब्द किंवा 3-4 वाक्य. कंडेन्स इट, गिव्ह इट इन अ टू द पॉइंट. महत्वाच्या मुद्द्यावरतीच यायचं असतं आपल्याला. मग आता तो शब्द कसा वापरता येईल? ॲडेड बोनस इज सिम्पली टू बोनस. पुन्हा गेट टू द पॉइंट ॲज क्विकली ॲज पॉसिबल इज रिअली, म्हणजे मुद्द्यावर यावं एवढं म्हणायचं. एवढं वाक्य वापरण्याऐवजी नुसतं एवढं म्हणा ना, गेट टू द पॉइंट किंवा कम टू द पॉइंट, एवढंच यायचं. पुन्हा क्लोज प्रॉक्झिमिटी. आता क्लोजचा अर्थ सुद्धा आहे काय? जवळ, आणि प्रॉक्झिमिटी सुद्धा जवळ. मग क्लोज म्हणा ना नुसतं, म्हणजेच क्लोज प्रॉक्झिमिटी इज अ क्लोज. देन लास्ट वाक्य बघा, ड्युरिंग द कोर्स ऑफ. इट्स अ ड्युरिंग. तर ड्युरिंग म्हणजे पिरियड आहे. इतकं वाक्य वापरण्याऐवजी नुसतं ड्युरिंग म्हणा ना. किंवा ॲडव्हर्ब्स टाळा. ॲडव्हर्ब्स टाळा, जेणेकरून तुम्हाला वाक्य जे आहेत ते चुकीची होणार नाहीत. तर कशी वाक्य टाळणार? तर वाक्य असे टाळा की व्हर्ब्स ॲडव्हर्ब्स वगैरे घ्यायची नाहीत. काय गरज आहे ॲडव्हर्बची? ॲडव्हर्बची गरजच नाही. मग उदाहरणार्थ बघा कसं ॲडव्हर्ब्स काढता येईल समरी लिहिताना, त्याने दिलेलं आहे तिथं. ॲडव्हर्ब्स कटर अप युअर कॉपी. यू कॅन युजली लाईव्ह विदाउट देम. हिअर आर सम एक्झाम्पल्स. आता हे जे तुम्हाला इथं ॲडव्हर्ब्स दिलेले आहेत ते ॲडव्हर्ब्स दॅट्स युजली अ गुड थिंग टू डू. आता मी हे कट करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की पॅसेजमधले समरी लिहिताना ॲडव्हर्ब्स कसे कट करणार. तर LY किंवा LLY असणारे शब्द कट करायचे. उदाहरणार्थ दॅट्स युजली अ गुड थिंग टू डू. आता युजलीची गरजच नाही ना इथं. मग समरी लिहिताना काय करा, दॅट्स अ गुड थिंग टू डू. बघा युजली काढला. दुसरं, दॅट्स फेअरली गुड कॉफी. आता फेअरली ॲडजेक्टिव्ह आहे, काढून टाकायचा. काय राहील वाक्य? दॅट्स अ गुड कॉफी. हे वाक्य तुम्ही पॅसेजमध्ये समरी लिहिताना युजली हे असं शब्द ॲडव्हर्ब्स काढून टाकायचे. त्यानंतर आय टोटली ॲग्री. आता टोटली काढून टाकायचं, ॲडव्हर्ब आहे. आय ॲग्री एवढंच होईल. अशी वाक्य घ्यायची पॅसेजमध्ये छोटी छोटी. ॲक्च्युअली आय डिसॲग्री. आता ॲक्च्युअली ॲडव्हर्ब आहे, काढून टाका. आय काय होईल? आय डिसॲग्री. त्यानंतर जस्ट डिलीट ऑल दोज इटॅलिक्स साइज्ड वर्ड्स अँड रिराईट. तर हे शब्द आता आपण काढून लिहिलेतच. पुन्हा बघा काही वेळेला एक शब्द लास्ट पार्टमध्ये आपण इथं बघा, इथं तर वाक्य लिहिण्याच्या ऐवजी एक शब्द लिहायचा, म्हणजे समरी आपल्याला थोडक्यात लिहिता येईल. उदाहरणार्थ द लाईफ स्टोरी ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. स्वतःविषयीचे स्वतःचे चरित्र लिहिलं. एवढं वाक्य म्हणण्यापेक्षा आत्मचरित्र म्हणा ना, म्हणजेच द लाईफ स्टोरी ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ काय म्हणता येईल? ॲटो बायोग्राफी. त्यानंतर दुसरं, अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. एखाद्याचा आवाज ऐकायला येत नाही. एवढं वाक्य म्हणण्यापेक्षा ऑडिएबल म्हणाय ना. इनऑडिएबल म्हणजे नाही का येणे. त्यानंतर थर्ड सी मध्ये अ लिस्ट ऑफ बुक्स. आता पुस्तकाची यादी म्हणण्यापेक्षा कॅटलॉग म्हणा ना, एक शब्द वाक्य होईल. वाक्याच्या ऐवजी एक शब्द वापरता येईल, समरी छोटी होईल. त्यानंतर अ सेंटेन्स हुज मिनिंग इज अनक्लिअर. वाक्य जे सांगितलंय त्याचं मिनिंग क्लिअर होत नाही. एक म्हणा ना, ॲम्बिग्युअस. एकच शब्द वापरा वाक्याच्या ऐवजी, म्हणजे समरी छोटी होईल. पुन्हा फाइंड मेनी एक्झाम्पल्स असं म्हणलं. आता तुम्ही अशी लिस्ट इंटरनेटवरून काढा आणि लिहा म्हणले. तर आता खाली बघण्यापूर्वी इकडं समरीकडे या पहिल्या पानावर. मग आता आपण जे बघणार आहोत ते समरी. तर ह्या समरीचं जे आहे इथं, ते समरी थोडक्यात आपल्याला कशी म्हणता येईल किंवा म्हणता येईल. तर
समरी जे मेन पॅसेज आहे ते इथं दिलेला जो आहे तो मेन पॅसेज आपल्याला थोडक्यात मांडावा लागेल. तर तो कसा थोडक्यात मांडायचा, तर थोडक्यात असा मांडायचा की समरी आता हे आपले आहे हे कशाविषयी आहे काय वाचून घ्यायचं स्वतः. मी तुम्हाला सांगितलं 6 स्टेप्स कुठल्या आहेत त्या. मग ह्या 6 स्टेप्स कोणत्या आहेत, त्या 6 स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार समरी लिहायला सुरुवात करायची. म्हणजेच काय, दिलेला पॅसेज एकदा दोनदा वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि स्वतःच्या भाषेत लिहायला सुरुवात करायची. लिहिताना बोर्डाचे पॉईंट्स आहेत ना, TPLSCG. टी म्हणजे टायटल, पी म्हणजे प्रेझेंटेशन, LS म्हणजे लँग्वेज स्टाईल, म्हणजेच ॲज वेल ॲज, नो सुनर दॅन, हे कोहिजिव्ज वापरायचे, कंजंक्शन्स वापरायचे आणि वाक्य 2 वाक्याचं 1 वाक्य करायचं. त्यानंतर जे अननेसेसरी आत्ता मी वाचून दाखवलं तुम्हाला ते म्हणजेच ॲडव्हर्ब्स असतील, रिडंडंट वर्ड्स असतील, हे काढून टाकायचे. किंवा अजून काय सांगितलं, एक शब्द वापरायचे तर एक वाक्य नाही वापरायचं, तर शब्द त्याला वाक्याऐवजी शब्द वापरायला की ऑटोमॅटिकच समरी कंडेन्स करता येईल. तर बघा आता समरी आपण इथं बघणार आहोत. तर ती समरी लिहिताना कशी लिहायची, टायटल कसं देणार, तर जे वाक्य रिपीट झाले का नाही, ते वाक्य रिपीट करत असताना त्याची टायटल, वाक्य किंवा शब्द किंवा कशावर झालं ते शीर्षक देईल. मग शीर्षक सगळ्याचं सारखंच यावं असं काय नाही, सुटेबल शीर्षक असावं रिलेटेड टू द पॅसेज. आता आपण जो पॅसेज बघणार आहोत तो कशाविषयी आहे, कम्युनिकेशन विषय आहे. मग काही जण कम्युनिकेशन म्हणतील, काही जण अजून काय त्याच्यात बर्ड्स विषय आहे तर कम्युनिकेशन ऑफ द बर्ड्स म्हणतील, काही जण बर्ड्स आणि ॲनिमल्स आहे म्हणून म्हणतील कम्युनिकेशन इन बिटवीन बर्ड्स अँड बर्ड्स टू बर्ड्स ऑर कम्युनिकेशन बिटवीन ॲनिमल टू ॲनिमल्स. किंवा ते कसे करतात तर बाय मेकिंग व्होकल साऊंड्स, व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल साऊंड्स, गुरं जनावरं हंबरून किंवा पक्षी गीत गाऊन, कोकिळ वगैरे आपलं बोलणं मांडते, त्याविषयीचा पॅसेज आहे. तर काही जण सिंगिंग बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणतील, जे सुटेबल टायटल वाटेल ते करायचं. मग आता बघूया आपण पॅसेज. कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ आवर एव्हरीडे लाईफ. आलं लक्षात. वी ग्रीट वन अनादर, एकमेकाला आपण कसं स्वागत करतो तर स्माईल, हसून, किंवा बाय फ्रॉन, किंवा काही वेळेला राग म्हणजे फ्रॉन म्हणजे आपण डिसमूडमध्ये असेल तेव्हा, डिपेंडिंग ऑन आवर मूड आपला कसा आहे त्याच्यावर अवलंबून ते असतं. ॲनिमल्स टू कम्युनिकेट, प्राणी सुद्धा एकमेकाचं कम्युनिकेशन करतात. मच टू आवर सरप्राईज, आश्चर्याची बाब, जस्ट लाईक इंटरॅक्शन अमंग द ॲनिमल्स कॅन बी बोथ व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल. प्राण्यांची एकमेकाच्या विचारांची देवाण व्हर्बल असू शकते, शाब्दिक, किंवा नॉन व्हर्बल वरडून असू शकते. सिंगिंग इज वन वे इन विच ॲनिमल कॅन इंटरॅक्ट विथ वन अनादर. प्राणी एकमेकाला ओरडून एकमेकाचा मेसेज एकमेकाला देऊ शकतात. तर उदाहरणार्थ मेल ब्लॅकबर्ड्स, जे मेल ब्लॅकबर्ड्स आहेत ना ते काय करतील, ऑफन यूज देअर मेलोडियस सॉंग्स टू कॅच द अटेन्शन ऑफ फिमेल्स. आपल्या गीत गाऊन ते आपल्या फिमेलला अट्रॅक्ट करतील. दीज सॉंग्स आर युजली रिच इन नोट्स व्हॅरिएशन. ते त्यांचा आवाज वेगवेगळे, गीत वेगवेगळा आवाज काढून वेगवेगळ्या खुणा संकेत असू शकतील. मग आता एन्कोडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ मेसेजेस, त्यांचे मेसेज सुद्धा एन्कोडिंग म्हणजे वेगवेगळे कोड असतील त्यांच्या ओरडण्यातले, आवाजातले बदल वगैरे. सॉंग्स आर ऑल्सो युज्ड टू वॉर्न अँड कीप ऑफ अदर ब्लॅकबर्ड्स फ्रॉम देअर टेरिटरी, युजली अ प्लेस वेअर दे ड्वेल अँड रिप्रोड्यूस. तर जे आवाज काढून वगैरे आपल्या ते कम्युनिकेशन करतील असं थोडक्यात. आता जसं प्राणी पक्षी करतात तसं लार्ज मॅमल्स इन ओशियन्स, समुद्रातले काय मासे किंवा प्राणी, सिंग टू, ते सुद्धा गीत गातात, आवाज काढतात, अकॉर्डिंग टू ॲडव्हेंचरस सेलर्स. हे कोणाच्या मते, साहसी जे खलाशी आहेत ना ते म्हणतात असे की प्राणी, समुद्रातले पक्षी किंवा हे मासे आवाज काढून सुद्धा एकमेकाला मेसेज देतात. एनॉर्मस म्हणजे मोठा, वेल्स, मोठा वेल मासा आहे तो काय करेल, ग्रोन, विवळतील, किंवा ग्रंट, गुरगुरून आवाज काढतील. वाईल स्मॉलर डॉल्फिन्स अँड पॉर्पजेस
प्रोड्यूस पिंग्स, व्हिसल्स अँड क्लिक्स. तर ते डॉल्फिन्स वगैरे शिट्टीसारखा आवाज काढून वगैरे ते आपलं मेसेज एकमेकाला कम्युनिकेट करतील. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away. आपले जे मेट्स म्हणजे जोडीदार वगैरे आहेत त्यांना ते अशा प्रकारे मेसेज देतील. तर हा जो पॅसेज आहे आता आलेला तुम्हाला मेन, तो समरीच्या भाषेत तुम्ही आता मी ज्या सांगितलेल्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सनं लिहून काढायचा आहे. थोडक्यात 7-8 ओळीमध्ये एक शीर्षक देऊन TPLSचा विचार करून. आता पुढं तुम्हाला सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स वाक्य वापरून सुद्धा, म्हणजे कॉम्प्लेक्स नेक्स्ट जे पेज आहे आपलं आता शेवटचं पेज इथं की तर तुम्हाला इथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स जे आहेत त्या मोठ्या वाक्य असतात, म्हणजे मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. या दोन्ही मोठी मोठी वाक्य असतात, कंजंक्शन्स वगैरे वापरून केलेले असतात. त्याचं तुम्हाला सो दॅट, नॉट किंवा ॲज ॲज, सो ॲज हे वापरून तुम्हाला सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ एक वाक्य वापर, 2 वाक्याच्या ऐवजी एक वाक्य वापरता येईल. हे कंपाऊंड कॉम्प्लेक्सच्या ऐवजी सिंपल सेंटेन्स वापरून. तर हे कसं, तर इथं उदाहरण दिलेले आहेत बघा पेज नंबर 140 वरती. तर बघा, ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिंपल बाय युजिंग द फ्रेजेस लाईक टू ऑर युजिंग द नाउन्स फ्रेज इन्स्टेड ऑफ क्लॉज. क्लॉज वगैरे न वापरता तुम्हाला नाउन फ्रेज वापरून कंपाऊंडचं कॉम्प्लेक्सचं सिंपल करता येईल. तर पहिल्यांदा आता कॉम्प्लेक्सचं सिंपल कसं बघा. नागपूर इज द सिटी वेअर ऑरेंजेस ग्रो. नागपूर शहरात ऑरेंज पिकतात किंवा वाढतात. तर हे व्हेअर वापरून सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरून त्यांनी कॉम्प्लेक्स केलेलं आहे. सिंपल कसं करता येईल बघा तिथं, ऑरेंजेस ग्रो इन नागपूर. हे झालं बघा तुम्ही, वरचं वाक्य किती मोठं आहे, त्याचं सिंपल केलं की छोटं कसं होतंय. तर कॉम्प्लेक्सचं सिंपल करून सुद्धा छोटी वाक्य करता येतात. पुढचं बघा, ओल्ड मॅन इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. आता तर ही सो दॅट ही कॅनॉट सगळं काढायचं आणि टूची रचना वापरायची. सोच्या ऐवजी TOO वापरलं आणि दॅट ही कॅनॉटच्या ऐवजी TO2 वापरलं की वाक्याचं मिनिंग सेम राहतं, सिंपल सेंटेन्स होती. म्हणजे द ओल्ड मॅन इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक ऐवजी तुम्हाला काय करता येईल, द ओल्ड मॅन इज टू वीक टू वॉक. आता खाली काय कंपाऊंड सेंटेन्स दिलेले आहेत त्याचे सिंपल बनवायचे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू सिंपल. आता हे कंपाऊंड दिलेले आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं आहे, तर त्याचं सिंपल बनवायचं. रोहित इज द मेंबर अँड ही इज ऑल्सो अ डायरेक्टर. रोहित इज अ मेंबर अँड ऑल्सो अ डायरेक्टर. हे सिंपल सेंटेन्स होईल, म्हणजे मोठ्याचं छोटं वाक्य करता येईल. रूम इज सो स्मॉल दॅट इट कॅनॉट अकोमोडेट मेनी पीपल. तर कसं करता येईल उत्तर, रूम इज टू स्मॉल टू अकोमोडेट मेनी पीपल. टूची रचना वापरून. पुढं, यू हॅव टू प्रूव्ह दॅट यू आर इनोसंट. तर तेच वाक्य कसं करता येईल, तर यू हॅव टू प्रूव्ह युअर इनोसन्स. आणि लास्ट वाक्य कसं करता येईल, ही वॉज लेट सो ही वॉकड इन अ ग्रेट हरी. तर तेच उत्तर असं करता येईल, बिईंग अ लेट ही वॉकड इन अ ग्रेट हरी. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कंपाऊंड म्हणजे मी समरी लिहिताना काय काय आता सांगितलं करायचं, तर रिडंडंट वर्ड्स काढायचे, म्हणजेच अननेसेसरी शब्द काढायचे. अजून ॲडव्हर्ब्स वगैरे LY किंवा LLY असणारे शब्द काढले तरी वाक्य छोटं होईल. अजून एक वाक्य पूर्ण वापरण्याऐवजी वाक्याच्या ऐवजी एका शब्दात ऑटोबायोग्राफी वगैरे अशा एका शब्दात सुद्धा भागतं, तर तसं सुद्धा कंडेन्स करता येतं. अजून कसं करता येईल, तर कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या ऐवजी सिंपल सेंटेन्स वापरून सुद्धा आपल्याला समरी कंडेन्स करता येईल, छोटी करता येईल. तर आजच्या तासाला आपण काय काय पाहिलं, तर रिडंडंट वर्ड्स आहेत, अननेसेसरी शब्द ते काढा. उदाहरणार्थ सर्कल राऊंडच्या ऐवजी सर्कल नसतं म्हणा, किंवा ॲडव्हर्ब्स काढा, म्हणजे युजली वगैरे असले शब्द काढून टाका. त्यानंतर वाक्य वापरण्याच्या ऐवजी नुसता शब्द वापरला तरी भागेल असे शब्द वापरा.
त्याचनंतर अजून समरी लिहिताना कसं काय कंडेन्स करता येईल, तर कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स वापरण्याच्या ऐवजी सिंपल सेंटेन्स वापरले की समरी कंडेन्स करता येईल, कमी करता येईल. तर हे बघितलं. आता आपण आजच्या तासाला हा टॉपिक इथं संपवत आहोत. तर क्वेश्चन तिथं दिलं आहे तुम्हाला पेज नंबरवरती, रीड एनी बुक ऑफ युअर चॉईस अँड राईट इट्स समरी अकॉर्डिंग टू द स्टेप्स एक्सप्लेन इन द चॅप्टर. तर एखादं कुठलंही पुस्तक वाचा आणि कशाविषयी आहे ते थोडक्यात 5-7 ओळीत लिहून काढा. सेंट्रल आयडिया की जसं 3 तासाचा पिक्चर बघितला आपण 3 मिनिटात स्टोरी सांगतो, तसं ते पॅसेज वाचा आणि थोडक्यात लक्षात ठेवून आपल्या पद्धतीने आपल्या भाषेत मांडा आणि योग्य ते शीर्षक द्या. आता समरी लिहिताना काय करावं काय नाही करावं ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर तुमच्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती समरी विषयीच्या नोट्स वगैरे सगळं डिटेल्स पाठवलेलं आहेत. वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. 3 मार्कासाठी समरीचा क्वेश्चन येतो. सो इझी क्वेश्चन आहे, तर तुम्ही हा क्वेश्चन सोडवायचा आहे. वी हॅव फिनिश्ड ऑर कम्प्लिटेड समरी रायटिंग 3.1 युनिट टुडे. We will discuss for the next period in the next period for next topic. Till then, thank you. Okay.